नमस्कार. जीएमसी छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी भरती संदर्भात एक जबरदस्त आणि महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आज आपण त्यावरच सविस्तर बोलणार आहोत. तुम्हाला कल्पना आहे का की गुण नॉर्मलायझेशनमुळे काही उमेदवारांचे मार्क मी म्हणतोय तब्बल 12 ते 15 गुणांनी वाढले आहेत. हो, हे खरं आहे. ही एक खूप मोठी आणि खरं तर अनपेक्षित गोष्ट आहे. त्यामुळेच पुढची काही मिनिटं खूप जास्त महत्त्वाची आहेत, कारण ही माहिती जर चुकली तर अंतिम निवडीवर थेट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हे जे विश्लेषण आहे ना, ते शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. बरं, तर नेमकं काय घडलंय? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. ग्रुप डीच्या सगळ्याच पदांसाठी एक मोठं अपडेट आहे. म्हणजे उमेदवारांची जी रिस्पॉन्स शीट आली होती त्यानंतर आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालीय. आणि गुणांमध्ये जो एवढा मोठा फरक दिसतोय ना, त्याचं एकमेव महत्त्वाचं कारण आहे नॉर्मलायझेशन. हो, ह्याच प्रक्रियेमुळे अनेकांच्या गुणांमध्ये 3-4 गुणांची नाही तर थेट डबल डिजिटमध्ये वाढ झालेली दिसतीये. तर ही जी नवीन गुणवत्ता यादी आहे ती कोणकोणत्या पदांसाठी आहे? तर बघा, वर्ग 4 सेवक म्हणजे हॉस्पिटल आणि कॉलेज दोन्हीसाठी, मग प्रयोगशाळा परिचर, माळी आणि नाव्ही या सर्व पदांसाठी ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठीक आहे, तर आता सर्वात महत्त्वाचं, ही यादी बघायची कशी? चला आता आपण त्याबद्दलच बोलूया. ही यादी शोधायची कशी आणि डाउनलोड कशी करायची? हे एकदम सोपं आहे बघा. काहीच अवघड नाहीये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिच्यावर क्लिक करा. मग तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलाय ते पद निवडा, यादी डाउनलोड करा आणि झालं, आपलं नाव तपासा. बरं, यादी तर डाउनलोड केली, पण फक्त नाव बघून चालणार नाही. यादीची जी रचना आहे ना, ती समजून घेणं खूप खूप आवश्यक आहे, कारण निवडीचं खरं रहस्य ते यातच दडलेलं आहे. यादीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे गुण दिसतील. एक आहेत रॉ मार्क्स आणि दुसरे आहेत फायनल मार्क्स. आता रॉ मार्क्स म्हणजे काय? तर परीक्षेत मिळालेले मूळ गुण, आणि फायनल मार्क्स म्हणजे नॉर्मलायझेशन प्रक्रिया लागू झाल्यानंतरचे अंतिम गुण. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर यादीतले मूळ गुण, अंतिम गुण आणि तुमचा अंतिम रँक या तिन्ही गोष्टी खूप काळजीपूर्वक तपासा, कारण तुमची पुढची निवड याच अंतिम रँकवर अवलंबून असणार आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. यामुळे उमेदवारांच्या रँकिंगमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. काहींना कमी गुण असूनही फायदा झालाय, तर काही जणांना जास्त गुण असूनही त्यांची रँक बदलली आहे. सगळा खेळ नॉर्मलायझेशनचा आहे. चला, तर मग आता पुढे काय होणार? यादी तर आली, पण अंतिम निवडीचा मार्ग कसा असेल? भरती प्रक्रियेतले पुढचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत ते आता समजून घेऊया. तर बघा, यानंतर लवकरच एक अंतिम गुणवत्ता यादी येईल. त्यातून हे स्पष्ट होईल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे कागदपत्र तपासणीसाठी कोणाला बोलावले. त्यानंतर मग कॅटेगरीनुसार कट ऑफ लागेल आणि मग सगळ्यात शेवटी फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर होईल. आता थांबा, एक खूप मोठी आणि महत्त्वाची घोषणा आहे. ही गोष्ट अजिबात मिस करू नका, कारण संभाजीनगर नंतर सुद्धा खूप मोठ्या संधी उमेदवारांची वाट बघत आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ही संभाजीनगरची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेचच जीएमसी सोलापूरची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागा. आणि ऐका, ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर संपूर्ण प्रदेशात एका मागोमाग एक अशा तब्बल 20 ते 22 जीएमसी भरती येणार आहेत. विचार करा, ही उमेदवारांसाठी अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. तर मग आता खरा प्रश्न हा उरतो की संधींची जी एवढी मोठी मालिका दारात उभी आहे, त्यासाठी सर्वोत्तम तयारी कशी करायची? यावर नक्की विचार करा, कारण योग्य रणनीतीच तुम्हाला यश मिळवून देईल.